क्रमांक 3 मधील भाजपा महायुतीच्या उमेदवारांचा आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। भाजपाचे नेते अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते आज खारघर येथे नारळ फोडण्यात आलेला आहे। साहेब, कशा प्रकारे निवडणुकीची तयारी सुरू आहे? आज प्रचाराचा नारळ फोडला आपल्या शुभ हस्ते, जे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल आपण? आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपले 4 उमेदवार मंजुला कातकरी, प्रीती फुलाजी, निर्दोष केनी आणि विनोद घरत असे 4 उमेदवार, भक्कम उमेदवार आज या ठिकाणी उभे आहेत। आज हे चांगला वातावरण आज तुम्ही ते बघितलं असेल पनवेल महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसून येतं आणि तशाच पद्धतीनं ह्या प्रभागामध्ये सुद्धा चांगलं वातावरण आहे। मुस्लिम समाज आमच्या मागं तळोजाचं बहुतेक या ठिकाणी रॅलीमध्ये आपल्याला दिसतो आणि म्हणून याच्या 4 सीट चांगल्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे आणि त्या नक्की येतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठली शंका नाही। प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुठेतरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र कुठेतरी पाहायला मिळतं, राजकीय चित्र। या अनुषंगानं मतदारांना, नागरिकांना आपण काय आवाहन कराल? नागरिकांना भारतीय जनता पार्टी, आज देशामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे। नरेंद्र मोदी साहेब आज एवढी विकासाची कामं करताना आपल्याला बघायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसाचं राज्य आहे। पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूरांचं जे काम आहे हे बघितल्यानंतर कुठलाही माणूस दुसरीकडे वळेल असं मला वाटत नाही आणि म्हणून हे 3 कमल आणि 1 धनुष्यबाण असे 4 उमेदवार आपण या ठिकाणी दिलेले आहेत। त्या 4 उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्यानं विजयी करावं अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं सर्वांना करणार आहे। धन्यवाद। हे होते अरुण शेठ भगत, जे भाजपाचे नेते आहेत। प्रभाग क्रमांक 3 भाजपा महायुतीचे जे उमेदवार आहेत, निर्दोष केनी असतील, विनोद घरत असतील, प्रीतीताई असतील किंवा मंजुलाताई असतील, या 4 उमेदवारांना आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं विकासाचं विजन नक्कीच विजय करून आणेल असा विश्वास अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केलेला आहे। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3च्या प्रचाराचा नारळ आज भाजपाचे नेते अरुण शेठ भगत यांनी फोडलेला आहे। कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती असेल? आपल्या सोबत आहेत तळोजा विभागाचे भाजपाचे नेते प्रल्हाद शेटकेनी। सर, काय सांगाल त्या पद्धतीनं? प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुठेतरी महायुती, महाविकास आघाडी कुठेतरी टक्कर असं वाटतंय का? काय मतदारांना आवाहन कराल आपण? मी मतदारांना निश्चितपणाने विनंती करेन की येणाऱ्या 15 तारखेला महायुतीचे 4 उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील ही अपेक्षा आहे। कारण आपण मतदारांसमोर जात असताना विकासाचा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं विकासाचं विजन घेऊनच आम्ही जनतेच्या समोर जाणार आहोत। येणाऱ्या 5 वर्षामध्ये या प्रभागाचा संपूर्ण आणि सर्वांगीण विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि निश्चितपणाने 4 उमेदवार हे भरघोस मतांनी निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून चांगलं काम या प्रभागामध्ये निश्चितपणाने करतील अशी मला अपेक्षा आहे। आपल्या सोबत आहेत स्थानिक माजी नगरसेवक पटेल साहेब। साहेब, काय प्रतिक्रिया व्यक्त करायला एकूणच प्रभाग क्रमांक 3च्या अनुषंगाने? मी प्रभाग 3च्या अनुषंगाने एवढंच सांगणार का आमचे 4 उमेदवार आहेत, त्यांना प्रचंड मतांनी विजय करा आणि केंद्रात भाजपची सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपची सरकार आहे। आमदार इथला प्रशांत ठाकूर साहेब आहेत। आता इथे सरकार महानगरपालिका बी भाजपचीच येणार आहे, म्हणून विकासाच्या संगती चला आणि आमचे 4 जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणा। धन्यवाद। हे होते प्रल्हाद केनी, पापा पटेल। ज्या पद्धतीनं पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये भाजपाच्या विकासाचं विजन आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं विजन आहे ते पूर्ण करतील असा विश्वास प्रल्हाद केनी आणि पापा पटेल यांनी व्यक्त केलेला आहे। पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3चा प्रचाराचा नारळ आज फोडण्यात आलेला आहे। भाजपाचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित होते। भाजपाचे नेते अरुण शेठ भगत यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे। आपल्या सोबत आहेत भाजपाचे अल्पसंख्याक विभागाचे नेते मनसुरभाई पटेल। साहेब, ज्या पद्धतीने आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे, प्रभाग क्रमांक 3 मधून निर्दोष केनी असतील, विनोद घरत असतील, प्रीतीताई असतील किंवा मंजुलाताई असतील, मोठ्या उत्साहामध्ये आज प्रचार सुरू झालेला आहे। काय सांगाल अल्पसंख्याकांच्या नेते? पहिले ते मी सर्व जनतेचा धन्यवाद बोलीन आणि बघितलं तुम्ही का कसा जनतेचा प्रतिसाद आहे आणि आम्ही जो चाललेलो आहोत जनतेच्या समोर फक्त केवळ विकासाचा मुद्दा घेऊन आणि जे आम्ही कामं केलेली आहेत प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली, परेशदादाच्या नेतृत्वाखाली आणि रामशेठ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जनतेचा भरपूर प्रतिसाद आहे। आणि हा प्रभाग पण तुम्ही बघता कसा म्हणजे मोठा प्रभाग आहे, सर्वात मोठा प्रभाग, 47,000 जवळ मतदान आहे आणि लगभग इथे आम्ही आमचा मतलब प्रचार अशी जोरात चालू केलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की 4 जागा आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ। नक्कीच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं विकासाचं विजन घेऊन प्रभाग क्रमांक 3 मधील 4 उमेदवार भरघोस मताने विजयी होतील असा विश्वास
पटेल साहेबांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.